तर मित्रांनो, आताच कोंडेश्वर महादेव मंदिराचं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे पुन्हा आपला जो ट्रेक किंवा पिकनिक साठी जे आलो आहे ते कंटिन्यू करणार आहोत. तर आपण इथे आलोच आहोत तर आपण फूड ब्लॉग पण करू आणि बघू की इकडचा वडापाव कसा आहे. तर मित्रांनो, बघताय तुम्ही काय मस्त माहोल आहे, काय मस्त वातावरण आहे आणि ह्याच्यामध्ये आपण भजी पाव बघा, बटाटा भजी पाव आहे. आपण हा खाऊन बघूया. दिसायला तर एकदम मस्त खुशखुशीत आहे. तर लेट्स सी कसा लागतोय. आपले 4 नारळाचं तोरण याला मिळेल, म्हणजे एव्हरेज आहे, घरी जसा बनतो तसाच आहे, चांगला आहे. याच्यानंतर आपण बघूया वडापाव कसा लागतो. वडापाव तळायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आपण आता जस्ट भजीपाव टेस्ट केला, कमाल होता भजीपाव. आणि आता माझी फेवरेट गोष्ट वडापाव, जे आपण जिथे जातो तिथे आपण तिकडचा वडापाव ट्राय करतो. आणि आज कोंडेश्वरचा वडापाव कसा आहे ते आपण बघूया. चांगला वडापाव, थोडासा अळणी आहे, म्हणजे मला अळणी आवडतं पण हा त्याच्याहून अळणी आहे, म्हणजे मीठ कमी झालंय, पण वडापाव बाकी चांगला आहे.